मी बाहेर पडले. समोरच्या बागेत ही गर्दी. कशाला एवढे खातात कोण जाणे. बर्गर काय, पिझ्झा काय, पाणीपुरी काय. थोडं कमी खावं ना. रात्री खाऊ गल्लीत हादडतात आणि म्हणे पहाटे व्यायाम. मला कळेच ना कुठून चालावं ते. कोण पळतोय, कोण चालतोय, कोण उलटा पळतो, कोण उभ्या उभ्या पाय एक डावीकडे तर दुसरा उजवीकडे. भीती वाटते हो. मी आपली जीव मुठीत धरून इकडे जाऊ की तिकडे जाऊ या विचारात जागेवरच उभी. कुठे तोंडावर लात बसली तर? सगळे दात पडून बचाळी हातात. समोर बघितलं तर विघ्नेश्वर माझ्यापासून खूप लांब होता आणि माझ्यावर हे विघ्न आलेलं. मी आपलं लांबूनच त्या एकदंताला नमस्कार केला. म्हटलं, तुझं एकदंतावर भागतंय रे. मी काय करू? माझे जेवणाचे वांदे व्हायचे ना. मग त्यानंही दुरूनच आशीर्वाद दिला. बरं वाटलं. पहिला दिवस असा गेला. नंतर हळूहळू जमू लागलं. हल्ली ना मी सकाळीच वॉकला जाते असं म्हणून मिसळले त्यांच्यात. निवृत्तांची संख्या बरीच असते हो. कुणाच्या हातात टॉमीची दोरी असते. धापा टाकत असतात बिचारे. ते टॉमीला फिरवत असतात की टॉमी त्यांना फरफडत नेतो हे ओळखणं कठीण. त्यांची अवस्था सांगायची तर, झालो बघा रिकामा पण हाय गुंतलो मी. झालो बघा रिकामा पण हाय गुंतलो मी. तिथे साहेब होतो आता हरकाम्या मी. कधी हाती माझ्या कुत्र्याची दोरी असते, कधी हाती माझ्या कुत्र्याची दोरी असते तर कधी पाठीला नातवाची सॅग असते. ही शहरातली माणसं किती बिझी असतात हे सुनेनं मला पटवून दिलं.